नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती। आज आपण बनवतो नेस्ले इंडियाचा स्टॉकचा चार्ट बघणार आहोत। ठीक आहे, याची काहीतरी न्यूज आलेली आहे, म्हणजे याचं फंडामेंटल ॲनालिसिस आहे, पण आपण जास्त टेक्निकल भर देतो त्यामुळे आपलं एक टेक्निकल ॲनालिसिस काय सांगतं ह्याच्याबद्दल आपण चेक करूया। नेस्ले इंडिया बरोबर आहे। आता नेस्ले इंडियाच का, कारण इंडियामध्ये याचे पूर्ण जगात याच्या कंपन्या भरपूर आहेत। ठीक आहे, आता आपण वन डेवर बघत आहे, 2433 रुपये भाव चालू आहे, सध्या आहे 24 एप्रिल तारीख। ठीक आहे, चार्ट ॲनालिसिस बघू शकताय, ही काय दोन शिंगे दिसत आहेत याचे, म्हणजे याचं काय हेड अँड शोल्डर पॅटर्न दिसत आहे मित्रांनो। ठीक आहे, आता तुम्हाला हेड अँड शोल्डर म्हणजे काय दोन शोल्डर नाही तर दोन डबल शोल्डर पण झाले, तर डबल टॉप पण म्हणता येईल। डबल टॉपपेक्षा दुसरा टॉप जरा खाली असतो, पण हेड अँड शोल्डर म्हणता येतं। ठीक आहे, बघा ठीक आहे, बरोबर आहे वा मित्रांनो। ठीक आहे, जर तुम्ही चार्ट बघितला तर तुम्हाला हेड अँड शोल्डर पॅटर्न दिसत आहे। आता हे हेड अँड शोल्डर म्हणजे कसं मधला एकच हे हेड असतो आणि दोन शोल्डर असतात, असं काही नाही, पॅटर्न वेगवेगळे असतात। तुम्ही ॲलन फर्ले यांचं पुस्तक वाचलं तर तुम्हाला हे कळून जाईल। ठीक आहे, बघा आता इथनं हे शोल्डर, आता हे पण दुसरं शोल्डरवाले बघा, म्हणजे तिरका। ठीक आहे, ह्याचे माझं बुक पण आहे, तुम्हाला वाटलं तर फोटो तुम्हाला मी सेंड करू शकतो, तुम्ही व्हॉट्सअपवर मला मेसेज करा, तुम्हाला ह्याचा फोटो तुम्हाला दाखवतो। ठीक आहे, आणि ही कॅन्डल पण निगेटिव्ह झाले बघा मित्रांनो, त्यामुळे निगेटिव्ह म्हणजे काय तर रेडच आहे। ठीक आहे, आता मागचा हे जे इथला जो पेन पॉईंट आहे इथला ह्या रेंजला, तर ही लोक इथं वर जाऊ देणार नाही, जर इथं जर टिकला तर वर जाण्याचे चान्सेस आहेत, नाही तर नाही। ठीक आहे, तसं बरं तर शेअरला जास्त मुवमेंट नाही आहे मित्रांनो, त्यामुळे येणाऱ्या काळात आपण स्टॉक कुठं जाते याच्याबद्दल थोडक्यात अंदाज घेऊया। धन्यवाद।